नमस्कार, सुनीताच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत खोबरा किसाचे लाडू। दोनच साहित्यामध्ये हे लाडू तयार होतात। इथे मी कोणताही आर्टिफिशियल कलर वापरला नाही आणि साखरेचा पाक पण तयार केला नाही। हे लाडू बाहेर 3 ते 4 दिवस व फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस चांगले राहतात। 15 ते 20 मिनिटांमध्ये एवढे लाडू तयार होतात। इथे मी 2 चमचे तूप घेतला आहे आणि आता त्यामध्ये 3 वाटी खोबरा किस घेतला आहे। मंद आचेवर आपल्याला हे खोबरा किस भाजून घ्यायचा आहे। जर तुम्हाला पांढरे लाडू पाहिजे असतील तर थोडं कमी भाजायचं। इथे मी थोडा जास्त भाजला आहे कारण मी इथे गुलाबी रंगाचे लाडू तयार करणार आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवूनच एकसारखे भाजून घ्यायचं आहे। आता अशा पद्धतीने आपला खोबरा किस भाजून झाला आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे बीटचे तुकडे घेऊ, त्यामध्ये पाणी टाकू आणि असं बारीक करून घेऊ आणि एका गाळणीने त्याचा ज्यूस काढून घेऊ। बीट किसणीने सुद्धा किसून घेता येतो। भाजून घेतलेला खोबरा किस आता कोमट झाला आहे। त्यामध्ये 2 वाटी पिठी साखर टाकू आणि थोडी इथे मी विलायची पावडर घेतली आहे आणि आपण जो बीटचा ज्यूस तयार करून ठेवला तो टाकू। 1-1 चमचा करून टाकायचा। इथे मी 3 चमचे ज्यूस टाकला आहे आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊ। तुम्हाला लाडू किती डार्क लाईट ठेवायचे त्यानुसार तुम्ही ज्यूस कमी जास्त करू शकता। 3 चमचे ज्यूसमध्ये असा गुलाबी रंग तयार झाला आहे। आता त्यामध्ये आपल्याला लाडू बांधता आले पाहिजे, त्यासाठी थोडे थोडे करून दूध टाकू, कारण आपण इथे पाक तयार केला नाही त्यामुळे ह्याचे लाडू बांधता येत नाही। थोडं थोडं करून दूध टाकायचं, 1-1 चमचा। मी इथे 4 चमचे दूध टाकलं आहे आणि असा इतपत असा गोळा तयार झाला पाहिजे, लाडू बांधता येईल असा। आता लाडू बांधून घ्यायचे। तयार आहेत आपले खोबरा किसाचे लाडू। 3 वाटी खोबरा किस आणि 2 वाटी पिठी साखरमध्ये जवळपास मीडियम आकाराचे 14 ते 15 लाडू तयार होतात। अशा प्रकारे कलर टाकून जर लाडू केले तर मुलंसुद्धा आवडीने खातात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। थँक्यू।